आजपासून नागपुरातील 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपनं महाजनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि नागपूरच्या रामपेठ परिसरात, पूर्व नागपूरमधील रामपेठ परिसर आहेत, त्या ठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे। काही निवडक घरांमध्ये नितीन गडकरी स्वतः पोहोचले होते आणि त्यांनी अशा पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती देणारे जे पत्रक आहेत ते मतदारांना दिलेले आहे आणि वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, खास करून महिलांसाठी ज्या महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत त्याची माहिती या पत्रकाच्या माध्यमातून महिलांना, मतदारांना दिली जात आहे। कोण आलं होतं, काय माहिती दिली? नितीनजी गडकरी आले होते आणि त्यांनी महिलांसाठी खूप छान मार्गदर्शन केलं आणि याच्या पुढे, याच्या आधी पण ते करतच होते, आणखी याच्या नंतर पण करणारच आहे। महिलांसाठी जे बी आहे खूप छान संघटना काढलेल्या आहे आणि सगळं चांगलं करत आहे, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आनंद वाटते आणि इथे रामपेठ परिसरात ते आले याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन आहे। धन्यवाद। काय काय सांगितलं, काय माहिती मागितली? भाजपसाठी पाठिंबा मागितला का? हो। काय बोलले? महिलांसाठी चांगलं काम करायचं आणि ते लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ती आणखी चांगल्या याच्यात सुरुवात। तुम्हाला किंवा तुमच्या एरियामध्ये लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहे का? हो, सगळ्यांनाच मिळत आहे। अशा पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे आणि नागपूरमधील जे 6 विधानसभा क्षेत्र आहे यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा महाजनसंपर्क अभियान जो आहे सुरू करण्यात आलेला आहे। भाजपचा नागपूरसाठीचा नियोजन आहे की पुढील काही दिवसांमध्ये नागपुरातील प्रत्येक घरापर्यंत जायचं आहे आणि प्रत्येक मतदाराशी कुठल्या तरी कार्यकर्त्याने जाऊन संपर्क साधायचा आणि त्या अनुषंगाने आज पहिल्या दिवशी दिग्गज नेते कार्यकर्त्यांना कृतीतून कुठेतरी एक आदर्श मिळावा यासाठी नितीन गडकरी जे आहेत ते स्वतः मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये भाजप कार्यकर्ते या अभियानामध्ये किती मेहनत घेतात, कशा पद्धतीने मेहनत घेतात आणि मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात यावर भाजपचा निवडणुकीचा जो प्रदर्शन आहे तो अवलंबित राहणार आहे। मात्र सध्या तरी भाजपनं महाजनसंपर्क अभियान जो आहे तो नागपुरातून सुरू केला आहे। पुढे राज्यभर हा अभियान नेण्याची भाजपची मनीषा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।